जय शिवराय मित्रांनो आज आपण आलेलो आहेत वाला तालुका भूम जिल्हा धाराशिव मल्लेश्वर महिला शेतकरी गट यांचा प्लॉट पाहण्यासाठी। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण ज्याप्रमाणे सांगितलं होतं की हा प्लॉट थोडासा वेगळा दिसतोय आणि हा प्लॉट नेमका का वेगळा दिसतोय, महिला शेतकऱ्यांच्या माध्यमातून हा करण्यात आलेला प्लॉट तरी सुद्धा गावातील इतर प्लॉट पेक्षा का वेगळा आहे, काय नेमकी मेहनत घेतली आणि महिला एकत्रित कशा झाल्या, याची एक जी काही यशोगाथा आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। मी सर्वांचं स्वागत करतो, तुम्ही वेळ देऊन या ठिकाणी आलात। आता तुमची कामं सध्या सुरू असतील। आता मला एक सांगा, यापूर्वी याच्यातलं कोण कोण शेतकरी म्हणून काम करत? सगळे शेतकरी महिला आहेत? सगळे तुम्ही पहिल्यापासून शेतकरी म्हणून शेतकाम करत आहात। आता तुम्ही पहिलेही शेतकरी होता, आताही शेतकरीच आहेत। काही फरक जाणवतोय? काही फरक जाणवतोय? काय नेमका फरक मला कोणीतरी एक जण सुरू करून सांग, काय फरक बरं, तुमचा काय अनुभव आहे की याच्यामध्ये सहभागी झाल्यापासून काय नेमकं तुमचं वेगळे पण तुम्हाला काय याच्यात दिसून आलं? सर आम्हाला ह्याच्या अगोदर आम्ही शेती करत होतो, शेतात यायचे जेंट्स यायचे करायचे, महिलांना कधी म्हणजे असं खुरपणीला डायरेक्ट काढणीला आम्ही राहण्यात यायचो। यासाठी पद्धतीने आम्हाला एक बरं, म्हणजे नॉर्मली काय आहे ना, महाराष्ट्रामध्ये कुठेही शेती जरी केली तरी मजूर महिला लागतात खुरपणी करायला, त्या तुम्ही मजूर महिला होता बरोबर। आता यावर्षी काय मालकीन झालात, काय नेमकं मालक म्हणजे तुमच्याकडे काय अधिकार आले, काय घेतलं तुम्ही यावर्षी? सर आमच्याकडे सगळेच आम्ही अधिकार घेतले, काय केलं? बियाणे खरेदी करण्यापासून ते पेरणीपर्यंत सगळे घरच्यांना सांगितलं जे काही घटकासाठी 1.5 एकर क्षेत्र दिले त्याच्याकडे तुम्ही मला वाटतं नाही कसं करायचं माझ्या मनाने करणार, तुमच्या पद्धतीने तुम्ही बाकीचं क्षेत्र तुम्ही करा, पण ह्या 1.5 एकराची मालकीन मात्र मीच राहणार आहे। त्यानुसार आम्ही सगळं सर पहिल्यापासून तुम्हाला बियाणं खरेदी करू दिलं का घरून? तुम्ही बियाणं खरेदी का? बियाणं कोणी आणलं तुमचं? घरनं आणलं की तुम्ही झालं बियाणं सगळं तुम्ही खरेदी केलं, घरून अलाउड केलं? बरं, आणि भांडला तुम्ही बियाणं खरेदी करा, आम्हीच खरेदी करणार? विरोध होता, बायकांनी कुठं जायचं असतं पिकअप भाड्याने ठरवलं आणि वालोडला जाऊन बियाणं आणायला। ओके बरं, मी एक सांगू का, बाया म्हणजे फक्त शॉपिंग करायचं तर अशा ग्रुप ना साड्या आणायला ड्रेस आणायला, मग आता तुम्ही शॉपिंग करायला बियाण्याची शॉपिंग करायला गेला, बरं बियाण्याची शॉपिंग करायला गेल्यावर तुम्हाला तो शॉपिंग वाला दुकानदार कसा काय भेटला? परत तुमच्या घरच्यांना लावून द्या, आम्ही म्हणले की आम्हीच खरेदी करणार आहेत, आम्ही जाणार नाहीत, आम्हाला डिस्काउंट मध्ये तुम्हाला त्याने आम्हाला दिलं शेवटी। बरं, म्हणजे तुम्ही साडी खरेदी करायला गेला, पैसे कमी करता, 6,000 डिस्काउंट पण दिलं। 6,000 एका बॅग मध्ये पुन्हा या म्हणला का? खरेदी केला आम्ही, मग आम्ही सगळ्यांनी मिळून ती ठिकी ही सगळी पिकअप मध्ये आम्हीच टाकली। अच्छा, उचलली म्हणून कोणाची मदत नाही? बरं ठीक आहे, मग आता इथपर्यंत ठीक झालं। हे आता दरवर्षी तर काय आपण नांगरणी हे तर सगळं तेच आहे, आता फार्मर कपच्या माध्यमातून एसओपी देण्यात आलेले आहेत। आता बियाणं आणल्यानंतर पुढच्या काय प्रक्रिया तुम्ही म्हणजे वेगळं काय केलं त्याच्यामध्ये? पण काय घरचं बियाणं असेल घरचं पेरतो, विकत आणलं पेरतो, नॉर्मली काय आपल्याला ज्या दिवशी पाऊस पडतो आणि पेरणी चालू व्हायची त्यावेळी बियाणं, आता तुम्ही बियाणं आणून काय केलं, याच्यात काय फरक केला का? आम्ही बियाणं आणलं, कॅस्केड औषध लावून मेहंदी लावल्यासारखं त्याला लावलं। त्याच्या मेहंदी लावली त्याला का बरं? का बरं काय म्हणजे ते कलर लावल्याने ते बियाला होऊ नाही। अच्छा, तुमच्या एसओपी मध्ये त्याला बीज प्रक्रिया करायला सांगितली, हा फरक झाला। याच्या आधी कधी केलं होतं का? कधीच नाही। बरं, याच्यानंतर पुन्हा पेरला नाही? पेरलं उगवण क्षमता तपासली, किती उगवण क्षमता आली होती तुमची? काही एका पोतड्यावर असं 100 बी घेतलं प्रत्येक ह्याच्यातलं बॅग मधलं, मग बी घेतल्यानंतर 70 म्हणजे ते ठेवलं आम्ही 2-4 दिवस ठेवलं, त्याला कोंब आले बारीक, मग आम्ही चेक केल्यावर 70 ते 80 त्याचे कोंब उगवून आले होते, म्हणजे उगवण क्षमता तुमची पेरण्याला एक होती। पण आता पेरणी करू नका म्हणून यावर्षी वातावरण माहिती सगळ्याला, अल्निनोचा प्रभाव हे ते सांगितलं जातंय, मग उगवण क्षमता चांगली आली, पण पेरणीचं डिसिजन कसं घेतलं की घरच्यांना सांगितल्यानंतर केलं की तुम्ही काय त्याच्यात तपासणी केल्या? हो, पेरलं की इथे असं रानात गेलो आम्ही सगळ्या 11 जणी, ओल बघितली, मग ट्रॅक्टर आणि त्यांनी दिल्या हातामध्ये? हो सर, दिलं नाही माझं मी पेरते, आमच्या लाईनी वाकडे तिकडे येऊ द्या, कशा पण येऊ द्या। नाही लाईनी तर सरळच दिसतायत। ठीक आहे, म्हणजे खूप एन्जॉय केलाय तुम्ही। ओके बरं, आता पेरणी वगैरे झाली, लाईनी तुम्ही सरळ पेरलेल्या, सगळं छान झालं, उगवण क्षमता तपासलेली उगवणी झाली, आता याच्यानंतर पुढे एसओपी नुसार तुम्ही काय प्रक्रिया पार पाडल्या, म्हणजे काय काय केलं त्याच्यात? 7व्या-8व्या दिवशी सर आम्ही चिकट सापळे लावले। अच्छा, पक्षी थांबे चिकट सापळे एकेच दिवशी आम्ही लावले, त्याच्यामध्ये लावले। फवारण्या वगैरे काय? फवारणी केली ना सर। अच्छा, काय फवारणी केली म्हणले? अच्छा, ते तुम्ही काय कुठून बाहेरून आणलं की काय केलं होतं? काय घरीच?
अच्छा, दसपर्णी अर्कचा आपण व्हिडिओ बनवला होता की दसपर्णी अर्क बनवताना तोच पुन्हा तुम्ही फवारणी केला. आणि याच्यानंतर पुन्हा तुम्ही काय पुढचं आणखीन काही याच्यामध्ये नवीन असं काही की आम्ही काही वरून रासायनिक फवारण्या केल्या किंवा असं काही? सर रासायनिक फवारणी याला एक पण नाही केलेली. आणि 14व्या दिवशी अगोदर लिंबू अर्क फवारलेली अगोदर, आणि त्याच्यानंतर आम्ही दशपर्णी अर्क फवारली. अच्छा, बरं पेरताना काय खत घातली होती का? काही बेसळ डोस दिलेला होता तेवढाच? पहिलं काय जे असेल ते शेणखत वगैरे जे असेल शेणखत वगैरे. बरं, हे चिकट सापळे तुम्ही कधी लावले? सर पेरणीनंतर आम्ही उगवल्यानंतर 7व्या दिवशी लावले. चिकट सापळे लावल्यानंतर तुम्ही पाहू शकता ह्याच्यावर काही इफेक्ट आहे. ह्याच्यावर असं किडी जमा झाले, म्हणजे डंक मारणारे आळी, म्हणजे असं मासे चिटकलेले आहेत, खोड माशी वगैरे त्याच्यामध्ये चिटकलेली आहे, म्हणजे एक मोठा त्याचा प्रभाव कमी झालेला आहे. ऍक्च्युअली खोडमाशी बद्दल आता तुम्हालाही माहिती आहे की खोडमाशीचं काय आहे ना की फवारणी ही न परवडणारी फवारणी आहे. पण ही जर हे आता चिकट सापड्याला जर ही खोडमाशी चिटकली, म्हणजे आता एक माशी किती अंडी घालते याचं जर तुम्ही त्या शेतीशाळेत वगैरे ऐकलं असेल तर तुम्हाला नवल वाटेल की आता या कमीत कमी तुम्ही त्याच्या हजारो खोडमाशा जन्मण्यापूर्वीच मारल्या आता. म्हणजे याचा किती मोठा या प्लॉटवरती प्रभाव झाला असता हे न सांगण्यासारखं आहे. एकंदरीत प्लॉट चांगला आहे, पण मेन मजुराचा विषय राहिला ना, कारण महिला म्हणजे मजूर आणि खुरपणी, मग याची खुरपणी वगैरे रान एवढं स्वच्छ आहे. खुरपणी तुम्ही मिळून केली की कसं काय काय खुरपणी केली? आल्यावर आम्हाला असं म्हणजे दिसून आलं खुरपणी नाही, आपण कोळप. अच्छा, कोळप. मग खुरपणी केली का कोळपणी केली? जास्त दिसले बाबा, मग खुरपायला उशीर लागल, मग आम्ही कोळपायचं ठरवलं. मग नंतर बिदीत असताना आम्ही 11 जणी मिळून काढले. अच्छा, आमच्या घरी बैल आहेत, आमच्या घरच्यांनी कोळपून दिलं. अच्छा, बैल पण वापरले. म्हणजे पहिलं तर खुरपायचे आले, खुरपणीवर कोळपणीवर गेले, कोळपणीवर त्यांच्या बैलावर. मग यांचंच का तुमचं बी कोळपलं? सगळ्यांचंच कोळपलं. म्हणजे त्यांचे आहे ना किती पैसे घेतले? 1 रुपया पण नाही. मग आता गेल्या वर्षी का तसं दिलं नव्हतं? मग हे गटच केला, गटामुळे केला. म्हणजे किती मोठा फायदा झाला बघा की कोळपणी जर हीच करायची असती तर काही 1000 रुपये तरी घेतले असते एकराचे. 1000 रुपये एकर आहे, म्हणजे 11 करून दिलं, म्हणजे 1000 रुपये एकर, 11,000 रुपये असेच. म्हणजे 11,000 रुपये तुमचे इथं सुरुवातीलाच वाचले. हे प्रत्येक गोष्टीत आता तुम्ही एक तर शॉपिंग केली, तर शॉपिंग मध्ये काय होतं ना, महिला पैसे उडवतात. इथं तुम्ही शॉपिंग करून वाचून आला. ठीक आहे. आणि बरं, आता हे असं सोयाबीन बघितल्यानंतर तुमच्या घरच्यांचं काय मत आहे? काय घरच्यांचं सोडा, घरच्यांच्या अगोदर आधी आम्हाला समाधान वाटतं. आम्ही आमच्या शेतात यायला लागलो की आधी शेजाऱ्याचं सोयाबीन बघतो, त्यांच्या सोयाबीन मध्ये आमच्या सोयाबीन मध्ये आम्हाला इतका फरक अच्छा, म्हणजे हा एक असं म्हणजे आमच्या सोयाबीनला बघितलं की वाटतं बक्षीस नाही, पण आम्ही इथंच आमची स्पर्धा जिंकलो. आता तुम्हाला क्षेत्र दिलं, खरं तर तुमच्या घरच्यांचा तुम्हाला खूप सपोर्ट आहे. कारण तुम्हाला जर ते तुमच्या पाठीमागे उभं राहिले नसते ते शक्यच नाही, कारण महिलांना येणं करणं दुसऱ्या रान सगळंच नाही ना. मग आता हे ज्यावेळेस पाहतात त्यावेळेस त्यांचं समाधान काय, म्हणजे त्यांचे काय तुम्हाला समाधान वाटते ना हे बघून? चांगलं केलं. आम्ही जे करू शकलो नाही ते तुम्ही करून दाखवलं असं. अच्छा, मग त्यांची पाठ पडते. मग आता शेती करायची म्हणजे आता तेही तुमच्या बरोबर लय मोठी आणि शेती, प्रत्येकाला 5-5 एकर शेती. अच्छा, मग आपण सगळी ह्यानं करू. म्हणजे आज जे तुमचं 10-11 एकरचा गट आहे, हा पुढच्या वेळेस समजा जर प्रत्येकाचं 4-4, 5-5 वाढलं तर तो वाढू शकतो. तुम्ही काय टार्गेट घेतले? 15 क्विंटलचं. मग आता हा प्लॉट बघितल्यानंतर 15 क्विंटल तर तुमचं नक्कीच क्रॉस होणार आहे. म्हणजे तुम्ही टार्गेटच्या वरती चालताय. पण जर समजा या गावामध्ये जर समजा 1000-2000 एकर हेक्टर जर क्षेत्र सोयाबीन खाली असेल आणि प्रत्येकच जण जर 10 क्विंटल वरून 15 वर जरी गेला, 1.5 पट वाढला, तर उत्पन्न वाढलं ना. हे जे बक्षीस मिळणार आहे ते कुठं बक्षीस तुम्हाला मिळणार नाही. या फार्मर कप मुळे महिला एक झाल्या त्या. बरं, आता ह्या शेतीपुरता आता तुमचं टार्गेट फक्त सोयाबीनच आहे का? तुम्ही घरातले कधी विषय बोलता एकमेकाला भेटल्यावर, सुखदुःखाच्या बोलता? कधी असं होतं की आम्ही मन मोकळं करून एकमेकी पुढे रडलो, हसला? माझी परिस्थिती अशी नाहीच म्हणजे असं हे करायची, तरी पण शेती नाही, माझी मुलं शिकतात. पण ह्या महिला, किती मुलं आहेत तुम्हाला? 2 मुलं आहेत मला. अच्छा, आणि तुमचे हसबंड कधी हे झाले? 5 वर्ष झालं आमचं मालक वारले. अच्छा, किती शेती तुमचे? 4 एकर. अच्छा, तुम्ही सगळी बघता? समजे मी बघते. माझी ज्याने असं होतच नव्हतं, लेकरं शिकवणं हे करणं. माझ्या आता मुलाची फी भरायची पण ही नव्हती, तरी ह्या महिला म्हणल्या की आम्ही तुला पैसे देऊ, शिकवतो पोराला. अच्छा, मग आता मी ठीक. म्हणजे हे सगळं सुखदुःखाचं शेअर झालं, मैत्री झाला ना आता तुम्ही जीवाभावाच्या. हा, नातेसंबंध तर सगळ्याचे नाहीत. ओके. आणि या सगळ्या परिस्थितीत तुम्ही एक होऊन जर एकमेकाला आधार दिला तर म्हणजे एक मोठा यातून बदल झालाय. आणि हा तुमचा बदल आणि हे तुमचं उदाहरण आणि तुमची जी काही प्रेरणा आहे हा महाराष्ट्र नक्की घेईल. ओके. सगळ्यांचं मनपूर्वक आभार. तुम्ही आलात, वेळ दिलात. धन्यवाद.